मस्त मस्त लग रहा ना, अच्छा लग रही है. ही असणार आहे द मेन 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 साडी. सो ओव्हरऑल आई आम्हाला दाखवणार आहेत आज 4 साड्या. ओके गाईज, तर फायनली आपण शाळेला पोहोचलोय. ही आहे माझी शाळा, सुमन हायस्कूल नंबर 5. सुमन म्हणजे सुरत महानगरपालिका. ही पहिली मराठी सरकारी शाळा होती. ओके, जिथं 8वी 9वी 10वी पोरं शिकायचं. तुम्हाला वाटेल सुरत गुजरातमध्ये कसं काय मराठी शाळा तर आहेत, आणि आता एकापेक्षा जास्त आहेत. आणि इकडं माझी पूर्ण बॅच आहे. 2005, 6, 20 वर्षानंतर सगळे भेटत आहेत. आमचे प्राचार्य आहेत, आम्हाला शिकवणारे टीचर्स आहेत सगळे, आणि पूर्ण स्टुडंट्स. आता त्यांची एंट्री होते अँड देन विल गो इनसाइड, आणि वरती कार्यक्रम होणार आहे. सो स्टे ट्यून्ड. I swear she drives me crazy, think my brain is gone. Man, I just can't shake it like delirium. When I get this faded, your body, I just can't shake it. And I just want you with me all night long. Like it's delirium. ओके, हॅलो गाय. सो घरी पोहोचलोय फायनली, आणि बघा पूर्ण लाल 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 झालं असेल. लाईट दिसतोय का? ग्लो बघा त्याच्या चेहऱ्यावर. मित्रांना भेटून आला ना तो ग्लो बघा, बाकी काहीच त्याला लाईटमॅन घेतलाय मी नवीन. माझ्या आयुष्यात नवीन लाईटमॅन आले आहे. प्रकाशच्या आयुष्यामध्ये अजून ऍडिशनल प्रकाश टाकण्यासाठी एक लाईटमॅन, लाईट वुमन ऍक्च्युली. ओके, बाय द वे, हे बघा सारसू सुना काय यांची काय खिचडी पकते काय माहित. वी आर कंटेंट क्रिएटर्स, वी आर नॉट Both. Both. कंटेंट क्रिएटर्स आहोत. ओके, गो अँड फॉलो देम. हिचं तर आता सुरत सिरीज बघितली असेल, नसेल बघितली तर नक्की जाऊन बघा. आता आई बाय वन तिची साडी दाखवणार आहे. सो ओव्हरऑल आई आम्हाला दाखवणार आहेत आज 4 साड्या. हे मोस्टली आम्ही ज्या एरियात राहतो सध्या त्या एरियातनच घेतल्यात. आम्ही कोणत्या अशा मोठ्या फॅन्सी मार्केटमध्ये नाही गेलो आहोत. सो आईने किती 4 साड्या आहेत टोटल, 4 ते 5 साड्या आहेत. तर आई तुम्हाला क्विकली दाखवणार आहेत की ती कोणत्या फंक्शनला काय घालणार आहे. सो आई, ही वाली साडी तुम्ही कोणत्या फंक्शनला घालणार आहे? मी रात्रीच्या पण हा दिवशी रात्रीच्या संगीतच्या टायमाला. संगीतच्या टायमाला बघा आई किती मस्त एकदम झगमग झगमग दिसणार आहे. सो आम्हाला असं म्हणजे स्पेसिफिकली आईला असंच टिकल्यांचं हवं होतं. तशा ह्या चीप क्वालिटीवाल्या टिकल्या नाही आहेत, ह्या रिच लुकिंग टिकल्या आहेत, पण ही आईवर हा कलर अप्रतिम दिसतो आहे. सो आईचा फंडा असा होता की माझ्या सुना डार्क घालतील तर मी थोडा लाईट घालेल. सो इट विल सूट माय एज आणि छान पण दिसेल. सो प्लीज कमेंट करा आणि रेट करा की आई कशी दिसतीये या पर्टिक्युलर लुक मध्ये किंवा या पर्टिक्युलर साडीमध्ये. नेक्स्ट वन, ही आहे आईची साडी नंबर 2, आणि ही चूज करायला आम्हाला जास्त वेळ लागला नाही. ही असणार आहे कोणत्या फंक्शन साठी? हळदीसाठी. पण आम्ही आईला ते टिपिकल कलर्स आवडत नव्हते जे प्रॉपर हळदीचे असतात. सो आई थोडा लुक वेगळा करणार आहे. सो दिस इज हल्दी की साडी. मस्त मस्त लग रहा ना, अच्छा लग रही है. ही असणार आहे द मेन 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 साडी. आणि आई, ही साडी आपण कोणत्या फंक्शनला घालणार आहे? लग्नाला. येस. ही साडी लग्नाला घालणार. सो आईला हवं होतं काहीतरी ऑथेंटिक, आणि भरपूर जण कमेंट करत होते की आई, पियू आणि रिंकू पैठणी का नाही नेसत आहे, बिकॉज पैठणी भरपूर जण घालतात. अँड आमच्याकडे अशी काही पद्धत नाहीये दॅट पैठणी इज द किंग ऑर द क्वीन ऑफ द साडीज. आम्हाला काहीतरी वेगळं ट्राय करायचं आहे. सो दॅट्स द रिझन आम्ही तिघींनी पण पैठणी नाही घेतली आहे. आम्ही आमच्या आवडी अनुसार जी आवडते ती. सो आईने असा घेतलाय मस्तसा डार्क कलर, कारण की आई आहेत गोऱ्या. सो वी थॉट की आईवर हा कलर एकदम शोभून दिसणार आहे. जांभळा आणि ग्रीन अशा कॉम्बिनेशन मध्ये ही साडी आहे. सो ओव्हर टू अदर रिंकू. आईच्या अजून 2-3 साड्या आहेत, पण म्हटलं ते थोडं आपण निवांत दाखवूया. लेट्स फोकस ऑन द 3 मेन फंक्शन्स. आता रिंकूचा टर्न आहे. रिंकू तुम्हाला दाखवतीये व्हॉट शी इज गोइंग टू वेअर फॉर हर संगीत फंक्शन, फॉर दीपक संगीत फंक्शन. ऑडियन्सला सांग अशी का बरं घातली आहे साडी? ड्रेस घातलाय म्हणून. सो तिचं आता अजून आई लोक रेडी असतात ना इन्स्टंटली ब्लाउज आणि पेटिकोट घालून. बट तुला कशी वाटते रिंकू साडी ते तर सांग. एकदम सुंदर. सो रिंकूने आमच्यावर इतका विश्वास ठेवलाय माझ्यावर आणि आईवर. ती डायरेक्टली बोलली तुम्हाला दोघींना जी आवडते ती घ्या. आम्ही तिला फक्त व्हिडिओ कॉलवर दाखवत होतो आणि शी वॉज लाईक छान आहे छान आहे मस्त आहे मस्त आहे. खरंच छान. सुंदर दिखेगी तू. चॉईस छान आहे तुमची.
सो दिस इज आउटफिट नंबर 2 जो आहे काय कोणता आउटफिट आहे? संगीतसाठी नाही ना सॉरी हळदीसाठी हळदीसाठी हा आउटफिट आहे. सो अगेन रिंकूसाठी पण थोडी वेगळी पॅटर्नची आणलेली आहे आणि मी तिला म्हणते की तिला जर नेसता आली तर उलट्या पदराची जसं प्रॉपर गुजराती लोक नेसतात, जर तशी नेसता आली तर बेस्ट होऊन जाईल. कशी वाटते तुला ही साडी? छान अच्छी आहे. बहुत अच्छी. सो दिस इज साडी नंबर 3 जी रिंकू घालणार आहे. कुठे कोणत्या फंक्शन मध्ये घालणार आहे? लग्नासाठी लग्नासाठी लग्नासाठी. परफेक्ट. सो अगेन रिंकूला आवडलेला कलर कॉम्बिनेशन, ती म्हणे फक्त पिंक सोडून कोणताही कलर घ्या माझ्यासाठी. सो तिच्यासाठी मग आम्ही ही घेतलेली. नक्की सांगा हाऊ इज शी लुकिंग. सो सासूबाई आणि जाऊबाई दोघी पण रेडी आहे दीपकच्या आणि अबोलीच्या लग्नासाठी. कमेंट करून मला नक्की सांगा या दोघांच्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या आहेत. तर तुम्ही खुश 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 हॅपी हॅपी. तुम्ही हॅपी आहेत की नाही ते सांगा. सबस्क्राईब करा मेन म्हणजे. ठीक आहे, टार्गेट करू की आपण दीपकच्या लग्नाच्या आधीच 2 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होऊन झालं पाहिजे. आणि मेन हिची शॉपिंग बाकी आहे, माझी शॉपिंग बाकी आहे, स्नोची शॉपिंग बाकी आहे. ते तुम्हाला अजून पुढच्या ब्लॉग्स मध्ये समजेलच. पण आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. डू सबस्क्राईब. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. तेरे बिना रुक जाऊंगा